आपण पाहत आहात CI न्यूज। चोपडा तालुक्यातील खाचने गावातील ग्रामपंचायतचा भोंगळा कारभार, पाण्याच्या टाकीत निघाले बेडूक। जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी। चोपडा तालुक्यात खाचने येथील गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात। गावातील लोकांनी सांगितले की आमच्या गावातील पाण्याच्या टाकीच्या छतावर बेडूक व पक्षी मरून पडले होते व टाकी बंदिस्त नसल्याने पाण्यात सुद्धा पडले होते। आम्ही व्हिडिओ सुद्धा काढले आहेत। हे एका व्यक्तीने पाणी कमी का येत आहे म्हणून टाकीवर चढून बघितल्यास त्याला खूप घाणेरडा वास येत असल्याचे ग्रामस्थांना कळवले, असे गावातील जितेंद्र पाटील यांनी सांगितले। गावात 70% लोकांचे आरोग्य धोक्यात आहे। त्यांना दवाखाना सुद्धा चालू आहे आणि मी माझा मुलगा सुद्धा आज दवाखान्यातून 12,000 रुपये लावून घरी आणले। आम्ही ग्रामसेवकाकडे तक्रार केली तरी ते लक्ष देत नाही। आरोग्य विभागाचे डॉक्टर नितीन चव्हाण हे सुद्धा गावात लक्ष देत नाही व आरोग्य कशामुळे धोक्यात येत आहे हे सुद्धा सांगत नाही। गावातील लोकांनी सांगितले की आमच्या ग्रामपंचायतमध्ये 9 मेंबर आहेत, त्यातील 6 जणांनी राजीनामा दिला आहे आणि बाकीच्यांकडूनही गावात लक्ष देता आले नाही तरी त्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा व प्रशासन बसू द्यावे, असे ग्रामस्थांनी सांगितले। त्यावेळी गावातील जितेंद्र, रवींद्र, भानुदास, संजय, मुरलीधर, हिरालाल धनगर, हरीश, रमेश डिवर, विकास भोई, रिंकल पाटील, हनीसिंग डिवर, नितीन मोतीराडे व बरेच गावकरी उपस्थित होते। गावातील खूपच गंभीर समस्या असल्यामुळे गावातील लोकांनी खूप संताप व्यक्त केला आहे। धन्यवाद। दादा, तुम्ही पाण्याच्या विषयामध्ये काय सांगणार बरं? आमच्या गावाच्या पाण्यात पिण्याची पाण्याची जी टाकी आहे ना, तिच्यात एका जणाला रात्रीच्या वेळेस म्हणजे पाणी कमी येत होतं। त्या संदर्भात एक जण वरती जाऊन पाणी पाहायला गेला, त्याला एकदम खराब वास आला की त्याने निदर्शन आणलं शिपायांना पण की बुवा इथं काहीतरी घाण आहे बुवा म्हणून। तर सकाळी गेलेत तर दिवसाला ते व्हिडिओ केला तर ते पाण्यात पण भरपूर घाण होती, म्हणजे बेडूक काही पक्षी वगैरे मरून पडलेले खाली पाण्यात पण, आणि वरती टाक्याच्या आवारावर वरच्या साईडला पण पडलेले होते। याच्याविषयी पाण्यामुळे भरपूर जणांचे म्हणजे आज आमच्या गावात दवाखाना जास्त आहे। आता माझ्या घरात सुद्धा 3 पेशंट आहेत। माझ्या मुलाला मी 12,000 रुपये लावून आता दवाखान्यातून घेऊन आलेले आहे आणि परत घरात आणखी 2 पेशंट आहेत। याच्याविषयी तुम्ही ग्रामसेवकाला काय तक्रार केली का? नाही, तक्रार तर नाही, आता 3 दिवस झालेत, ग्रामसेवक तोपर्यंत आलेले नाही अजून। आणि जी सरपंच बॉडी किंवा जी ग्रामपंचायत बॉडी आहे त्याच्यात 9 जणांची बॉडी असल्यामुळे 6 जणांनी राजीनामा दिलेली आहे। तर 3 जण बाकी आहेत। तर 3 जणांनी यांचं पण काम आहे की बुवा आपण गावात राहतो, गावात लोकांना नागरिकांना कशा प्रकारचं पाणी भेटतंय आणि त्यांनी म्हणजे काळजी करायला पाहिजे। ते त्यांचे काम आहेत ते विसरून गेलेले आहेत ते। मग माझं असं म्हणणं आहे की 6 जणांनी राजीनामा दिलेला आहे। तर तुमच्यानं जर होत नसेल तर तुम्ही पण राजीनामा देऊन द्या आणि प्रशासन बसू द्या बुवा। घाण आहे, 1 महिन्यापासून 2 महिन्यापासून कोणी गटर काढते म्हणजे गावामध्ये कोण म्हणणार नाही गावामध्ये। आम्हाला घरी एक आजारी पेशंट नाही बुवा। अच्छा, 4 जणांची फॅमिली आहे, 1 जण आजारी आहेत, असं नाही येतो आमच्याकडे सर्व कुटुंब निरोगी असं कोणी नाही। बरं, किती दिवसापासून गावाचे पाणी एवढं दूषित असल्यामुळे आम्ही खेड्यावर कोणी आता पावसाला मिळतो, पावसाचे बंद झाला तर गिरवून पाणी आणतोय। आता माझ्याकडे मोटरसायकल मी घेऊन येतो, ज्याच्याकडे तो काय करेल, म्हातारा माणसाकडून पाणी आणते आणि ते पहिले म्हातारे कमजोर आणि ते पाणी पिल्या का परत अजून त्यांना याला ट्यूबवेल करावं लागेल। तुम्ही ग्रामसेवक किंवा सरपंच त्यांना काही बॉडीला काही तुम्ही सांगितलं का बाबा उद्या असं करून देता? अच्छा, लाईट जेव्हा टाकणार तेव्हा टाकणार ते। गावात गटार माझी आई वारली त्या दिवसापासून माझ्या घराजवळ गटार काढले आहे, नंतर काढलेले नाही। तुम्ही कोणालाही बघा तिथे किती इंच गटारमध्ये घाण आहे ते बघून घ्या। तुम्ही जेव्हा पाण्याच्या टाकीवर चालले होते तर काय काय आढळलं बरं तुम्हाला? रात्री 9 वाजले होते सर आणि लाईट गेलेली होती। शिपाई मला बोलावलं शिपाईनी आणि तो बोलला लाईट यानंतर मोटर कमी चालते, मला टाकीवरती चढता येणार नाही, तू चढून बघ म्हणे पाणीच्या फोर्स किती चालू आहे। अच्छा, मी परत मी चढलो, चढानंतर मी बघितलं तिथं की पुरा गंदा वास चालू होता। अच्छा, हां, फारच वास चालू होता। तिथं बेंडूक आणि पाल सगळे पडलेले होते तिथं।
अच्छा तिथं झाकण वगैरे नाहीये का? झाकण पण काहीच नाही, सगळं देवाचं पाणी बी पडत वरून वारून उडून जातं डायरेक्ट आतमध्ये. खालती जातं टाकीमध्ये. अच्छा सगळे घाण पुरे टाकीमध्ये जातात. हा आपण नंबर 1 करा माणूस आपल्या विरोध नको निघायला ना.